सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा, सच्चिदानंद कोळीकर की जय। देख प्राप्त झाले जे निष्कामता पावले तया कर्तव्य ते उरले लोकांप्रती। बघा ना, तसं पाहिलं तर काकींना काही गरज नाही का ऐकायला बसायची, पण बघा ना रोजच्या रोज आम्ही पाहतो ना आपल्या ब्राह्मणी ग्रुपला आहे ना, आम्ही रोजच्या रोज काकी कार्यक्रमांना हजर असतात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत। किती 8 तास आहे हो, आणि हा 8 तास आहे ना म्हणून आज एवढं हे झाले प्राप्त झालेले तसं पाहायला मिळतं। देख प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तया कर्तव्य ते उरले लोकांप्रती। तसं पाहायला गेलं तर आज काय बोलायचं एवढ्या महात्म्यांसमोर पाहायला गेलं तर खरंच खूप त्यांनी एवढं मोठं दान दिले ना, या संतांचे हे देणे कल्पतरू उणे आणि चिंतामणी परिसामून परिस आगाध चिंतामणी प्रिंगना। संतांचं वर्णन करू शकत नाही। काय झाले हो, असे ना साधू संत भेटलेत ना आपल्याला, खूप भाग्य होतं। तीळ तीळ पुण्य साचा पडे तरीच हे बहुत चलनी जोडे, आणि नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा। तीळ तीळ पुण्य साचा पडलेले औचित्याची हाची ठेवा, दिला सेवा न करिता। काय सेवा केली तशी पाहायला गेले तर आपण म्हणतो साधू संतांनी खूप अट्टहास केलाय, पण आपण काय अट्टहास केलाय? तुका परिश्रम केला अवघा आला फळासी। आपल्याला आईनं भेटले हो, आई त्याची भीक सुखरूप। असं ते आईनं भेटलेले असे संत भेटलेले, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते संत स्वीकारिती तत्व पाहतात। ते काही असं हे नाही पाहते आकार किंवा उपाधी नाही पाहती, ते तत्व पाहतात। जन्ममरणाचे याच्यातून ठेवू म्हणजे आपल्याला त्यांनी ना जन्ममरणाच्या राशीतून तर केलंच आहे बाद, पण म्हणतात ना जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे एकच धागा नाना परी कपडे। आणि आपले सगळे बाबा म्हणतात ना धोतर आणि लुगडे, कारण म्हणजे सापेक्ष आलं पाहिजे ना, चोळी आणि कपडे नाही। किंवा नंतर सांगतात का एकच भिंती एकच माती नाना परी भिंती, रांजण आणि सुगडे, किंवा एकच लेणे एकच सोने नाना परी लेणे, बाळी आणि बुगडे। त्यांनी त्याच्या शिक्षणामध्ये सांगितलं वेगवेगळं काय, एक पुरुषांनी आणि एक स्त्रियांनी म्हणून मग ते वेगळे। तसं ना आपण जन्म नाही, येणे नाही, जाणे नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, बद्ध नाही, मोक्ष नाही, अपरमात्म्यासी आपण परमात्मा नाही का? अहो आपल्याला एवढं भगवंताने केलंय ना, असं करून ठेवलं ना साधू संतांनी, भगवंत स्वरूपच करून ठेवलेले जे अभेद भक्ती पुरी मी नटुकार त्याचे घरी, आणि त्याचा संसार माझे श्री योगक्षेम करी मी त्यांचा। अभेद भक्ती, जिथं अभेद भक्ती आहे ना, अभेद म्हणजे काय, देव आणि मी वेगळं नाही, एकच आहे। अनेक प्रकारे चाललेले मार्ग सत्संग आपण ऐकतो, म्हणजे नवल मृत्यू लोकीचे करणे संकल्प विकल्प भावधर्मी, आणि मेलेल्यांची सांगती पुराणे शास्त्रज्ञ आणि कल्पंती। नुसते गेलेले पुराणात काय झालेले आपल्याला त्या गोष्टी नाही ऐकायच्या, आपल्याला त्यांनी काय केलं, रामाने काय केलं, कृष्णाने काय केलं, हरी कोण आहे हे आपल्याला करून देणार आहे आपली संत मालिका आहे। आणि ही संत मालिका नसेल ना तर माऊली म्हणतात एवं गुरु कृपे लाभले समाधी धन जे आपले, आणि ग्रंथे बोलून दिलेले गोसावी मला असे मला निवृत्ती दादांसारखे साधू संत भेटले म्हणून आज मी ग्रंथ करू शकलोले। त्या ग्रंथामध्ये काय सांगितलेले हो, जे अविद्या नाशू हे स्थळ मोक्ष पादान फळ, या दोन्हीच केवळ ज्ञान ज्ञानामुळे आज आपण बोलू शकतो, नाही काय बोललो असतो आपण? आपली आज एवढी मालिका नाही पण आपलं नाही, असे आपल्याला बाबांनी आपल्या श्रीमद बाबा रामदास बाबा कोळी बाबा यांनी आपल्याला एवढा अनुभव ठेवा दिलेला आहे ना, या जन्मात ना खरंच आपल्याला कळू शकलं नसतं, पण असे संत साधू संत भेटले म्हणून आपल्याला कळू शकतं या भक्तीचे महिमा आणि त्याचे पायी लागे आत्मज्ञान। आणि विषमते ही समसमान विकार हा बाधेला, म्हणजे आपल्याला दिसते का हो, आता दीपक महाराजांनी सांगितलं चराचरामध्ये तो भगवंत दिसतोय, विठ्ठल जडी स्थळीवर लागता ठाव नाही उरला, आणि तो या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल। आपण आता संसार करतो, पण संसारात काय हो सगळं आपल्या, आज आपण प्रपंचामध्ये आपला भांडी मुंड्यांचा संसार लहानपणी खेळत होतो आणि मोठ्यापणी खेळतोय, पण तो संसार कसा वाटतोय आता? जे अभेद भक्ती पुरे ना
सगळे मावशी म्हणायच्या माझ्या भाकरी थापताना पण जशी जनाबाई आहे ना गवऱ्या थापताना तिच्या गवऱ्यांमधून आवाज यायचा ना विठ्ठल विठ्ठल, तसं आपल्याला येत आपला सुद्धा तसाच भाव झालेला आहे. कोणत्या पण जीवाकडं अहो निर्जीव वस्तूकडे पाहिलं ना तरी पण असं वाटतं अरे माझं भगवंत आहे. एवढी उच्च पातळीचं आपल्याला कारण आपल्याला साधू संतांनी करून दिलेलं आहे. ब्रह्मनिष्ठ श्रोत्री आणि कृपाळू संत आहेत ना म्हणून आपल्याला भेटले बरं का. याच्यात एक जरी कमी असतं तरी आपल्याला हा परमार्थ भेटत नव्हता, कळू शकत नव्हता. असे साधू संत भेटले. बस आता काकींना पण बोलायचंय. जय हरी. नाही